बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात। धनंजय मुंडे हे बहुरंगी आहेत। राष्ट्रपतीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी ही टीका केलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात बजरंग सोनावणे यांनी ही टीका केली आहे। धनंजय मुंडे हे बहुरंगी आहेत अशी टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे। तर बजरंग सोनावणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। पाहूयात। बीड लोकसभेची निवडणूक रंगात येताना दिसते, कारण की काल शक्ती प्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला आहे। जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांच्यावर कडाडून टीका केली। आपल्यासोबत बजरंग सोनवणे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी। बाप्पा, मला सांगा, तुमच्यावर काल कडाडून टीका जी आहे ते धनंजय मुंडे यांनी केलेली। त्यांना कडाडून बोलण्याशिवाय दुसरं कडाडून काम करता यावा ही माझी त्यांना शुभेच्छा आहे की त्यांना काम करता यावं विकासाचं। एवढी टीका जेवढी कडाडून करते तेवढं काम त्यांना कडाडून करता यावं, एवढंच माझी त्यांना शुभेच्छा आहे। बाप्पा, बहुरंगी असा तुमचा उल्लेख त्यांनी जाहीर सभेत केलाय, कसं बघताय? काय होते, बहुरंगी हा विषय त्यांच्यासाठी त्यांनी बोलायचा शब्द आहे का? तो उभ्या महाराष्ट्राला त्यांचा बहुरंगीपणा माहीत झालाय, देशाला माहीत झालाय। बहुरंगी माझ्यावर काय, त्यांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणून ते तसं बोलतायत। बाकी बहुरंगी शब्द मला लागू होत नाही, त्यांना पूर्ण लागू आहे। गोरगरीब मराठा समाजासाठी आंदोलन जरांगे पाटलांनी केलं, मात्र तुम्ही गरीब म्हणून सगळ्यात पहिले कुणबीचं सर्टिफिकेट घेतलं असा देखील आरोप तुमच्यावर केलाय। माझं असं म्हणणं आहे की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाचं ते प्रतीक आहे। त्यांनी मराठा समाजासाठी एवढं मोठं आंदोलन केलंय की त्यांच्यामुळंच माझ्यासारख्या सुद्धा एका व्यक्तीला ओबीसीचं प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। त्याच्यामुळे त्याचं श्रेय पूर्ण मनोजदादांना जातं, याच्यावर ह्यांना बोलायचा अधिकार नाही। बघू शकतो बजरंग बाप्पा सोनवणे आपल्यासोबत होते आणि त्यांनी काल जे जाहीर सभेमध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीने धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी हल्ला केला होता त्याला जोरदार प्रत्युत्तर बजरंग सोनवणे यांच्याकडून देण्यात आले। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र।